नमस्कार भक्तांनो, आपले स्वागत आहे आपल्या अध्यात्मकथा या पवित्र चॅनलमध्ये. भक्त हो, श्री गुरुचरित्रातील प्रत्येक कथा भक्तांना श्रद्धा, भक्ती आणि गुरुसेवेचे महत्त्व शिकवते. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय क्रमांक 9 मधील अत्यंत अद्भुत कथा, रजकाला मिळालेले राजवैभव. एका साध्या गरीब धोब्याच्या जीवनात गुरुकृपेने कसा चमत्कार घडला हे आज आपण जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुरवपूर येथे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांचा वास होता. दररोज अनेक भक्त त्यांच्या दर्शनासाठी येत असत. त्यामध्ये एक गरीब रजक म्हणजेच धोबी होता. तो अत्यंत साधा, गरीब पण गुरूंवर नितांत श्रद्धा ठेवणारा भक्त होता. तो रजक रोज नदीकिनारी कपडे धुवत असे, पण त्याचे एक नियमाने काम चालत असे. श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन घेतल्याशिवाय तो कोणतेही काम सुरू करत नसे. तो दुरूनच नमस्कार करून भक्तिभावाने गुरूंची सेवा करत असे. रजकाची निस्वार्थ भक्ती पाहून श्रीपाद श्री वल्लभ अत्यंत प्रसन्न झाले. एक दिवस त्यांनी त्या रजकाला जवळ बोलावले आणि विचारले, "तुला काय हवे आहे?" रजक नम्रपणे म्हणाला, "स्वामी, तुमची कृपा मिळणे हेच माझ्यासाठी सर्वात मोठे सुख आहे." एके दिवशी नदीवरून जात असताना त्या रजकाने एका राजाला पाहिले. राजा मोठ्या थाटामाटात सैनिकांसह आणि वैभवात जात होता. ते वैभव पाहून क्षणभर रजकाच्या मनात विचार आला, आपल्यालाही असे सुख आणि वैभव मिळाले असते तर. श्रीपाद श्री वल्लभ अंतर्यामी होते. त्यांना रजकाच्या मनातील विचार समजला. त्यांनी त्याला बोलावले आणि म्हणाले, "तुझ्या मनात राजवैभवाची इच्छा निर्माण झाली आहे. ही इच्छा पुढील जन्मात पूर्ण होईल." श्रीपाद श्री वल्लभ पुढे म्हणाले, "पुढील जन्मात तू वैदूर्य नगरीचा राजा होशील. तुला मोठे वैभव आणि संपत्ती मिळेल." हे ऐकून रजक अत्यंत आनंदित झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो गुरूंच्या चरणी नतमस्तक झाला. गुरूंचे शब्द ऐकल्यानंतर रजकाची भक्ती आणखी वाढली. तो अधिक श्रद्धेने गुरुसेवा करू लागला. त्याला समजले होते की गुरुकृपेने अशक्य गोष्टीही शक्य होतात. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. गुरुभक्ती कधीही व्यर्थ जात नाही. मनापासून केलेली सेवा आणि श्रद्धा भक्ताला योग्य वेळी फळ देते. पण लोभ आणि अहंकार न ठेवता भक्ती करणे आवश्यक आहे. रजक गरीब होता, पण त्याच्याकडे श्रद्धा आणि नम्रता होती. भगवान किंवा गुरु भक्ताची जात, संपत्ती किंवा पद पाहत नाहीत. ते फक्त भक्ताचे प्रेम आणि श्रद्धा पाहतात. तर भक्त हो, ही होती श्री गुरुचरित्र अध्याय 9 मधील पवित्र कथा, रजकाला मिळालेले राजवैभव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अध्यात्मकथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये लिहा, श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा